युती धर्म न पाळता तुम्ही आमचाच पक्ष संपवायला निघालात. भाजप मुक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस धोरण राबवलात, पण आता असं चालणार नाही. आमदार शिवाजीराव पाटील यांचा नामदार हसन मुश्रीफ यांना स्पष्ट इशारा. या 5-5 वर्षामध्ये आमच्या चंदगड विधानसभेमध्ये मुश्रीफ साहेब 5 वेळा मंत्री झालेत. तर साधा एक दवाखाना दिलेला नाही. आणि जे 5 वेळा मंत्रिपद बघून कुठल्या नेत्यांनी, कोल्हापूरच्या पण नेत्यांनी, कुठला चंदगड विधानसभेमध्ये कुठले कॉलेज नाहीत, कुठले इंडस्ट्री नाहीत, कुठला दवाखाना नाही, एक MBBS डॉक्टर नाहीत. आज सुद्धा आम्हाला एक डॉक्टरसाठी बेळगाव किंवा कोल्हापूरला जायला होते. याची मुश्रीफ साहेबांना खंत आणि लाज वाटली पाहिजे नेत्यांना. आणि चंदगडमध्ये काल येऊन वन तारासाठी तुम्ही करता. आज कामाची सुरुवात मी बोलायला लागते तर बोलतो. मुश्रीफ साहेबांनी आमच्या जिल्ह्यामधील कोल्हापूर जिल्हा स्वराज संस्था इलेक्शन मंत्री आजरा चंदगड गणेशमध्ये महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार गट, उबाटा गट, शिवसेना यांची युती केली. हे जग जाहीर आहे. इथे भाजपला पुढे विश्वास घेतलेला नाहीये. आणि जे आपलं वाक्य बोधवाक्य आहे आपलं की भाजप आपलं काँग्रेस मुक्त भाजप, मुश्रीफ साहेबांनी त्यांचं घोषणा नाही केली की त्यांचं काम उलटं काय चाललंय, भाजप मुक्त राष्ट्रवादी काँग्रेस. याच्यासाठी पक्षाचे नेते गांभीर्य घेतील. तर मी पुराव्याशिवाय बोलत नाही. आणि आज चंदगड आझाद गणेशमध्ये उबाटाबरोबर त्यांनी युती केली, शिवसेनेबरोबर युती केली आणि आमचे सगळे उमेदवार पाहण्यासाठी प्रयत्न केले आणि सक्सेस झाले. आणि त्याचबरोबर राधानगरीमध्ये, बुदरगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचे शिवसेना उबाटा गट यांची युती केली. शाहूवाडी पन्हाळामध्ये उबाटा गट शिवसेनेची युती केली. करवीरमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार संपत बापू पाटील यांच्या मुलाला क्रांती संपत पाटील यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभे करून निवडून आणले. आज ते शेकाप पार्टीचे काम करत आहेत. त्याचबरोबर तसेच आजरा चंदगड गणेश तिथे काँग्रेस राष्ट्रवादीला मदत केली. तिथे काँग्रेसने राष्ट्रवादीच्या विरोधात उमेदवार नाही दिले. राधानगरी बुदरगडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार काँग्रेसकडे पाठवून काँग्रेसच्या चिन्हावर उभे केले, निवडून आणले. आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक विकास आघाडी ही मजबूत केली. आणि इथे कुठेही त्यांनी व्यक्ती धर्म पाळलेला नाहीये. म्हणून पक्ष काय तो निर्णय घेतील. आणि असा नेता व्यक्ती धर्म न पाळता आपल्या विरोधातच काम करतो आणि आमचा पक्ष संपवायला निघाला. आणि कुठेतरी याची जाण आम्हाला झाली. आणि ह्या गोकुळचा भ्रष्टाचारामधला सर्व पैसा, मी केडीशेला आता बोलणार नाही, माझे प्रूफ नाहीत आणि प्रूफ जमा करतोय. आणि ह्या गोकुळमधला भ्रष्टाचारातून आणलेला पैसा सगळं आमच्या भाजपच्या विरोधात सर्व वापरून आमचे सगळे उमेदवार पाडाशिडीसाठी प्रयत्न झालेत. आणि याच्यासाठी आम्ही आता कुठेतरी असं वाटलं एक वेळ असते. तर आता श्रद्धा सबुरी साईबाबांचा, आता श्रद्धा आणि सबुरी आमची संपलेली आहे. म्हणून आम्ही ताकदीने लढायला आम्ही समोर जायला तयार झालो. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.